नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, इथं गुढी उभा करायची सुरू आहे बघा आमच्या घरची। हे बघा मित्रांनो, हा तांबे आहे, हे कापड आणि ही साडी, लिंबाचा डाळ इथं लावलाय, ह्या गुढीसाठी हार आहे। हे बघा गावातल्या बऱ्यापैकी गुढी उभारलेल्या आहेत, कसा सीन दिसतोय बघा। ही शूटिंग मध्ये तुम्ही बघत असाल परिसर हा। आमच्या घराच्या पाठीमागे इकडे राना वगैरे आहेत, निसर्गरम्य परिसर आहे तसा। मित्रांनो, गुढीसाठी काय काय सामान लागते त्याचं ताट दाखवतो। इकडं डाळ आणि गुळ आहे, काडेबिटे, तांदूळ, अगरबत्ती। आणि अशा पद्धतीने ही गुढी उभा राहिली आहे बघा, कशी दिसते सांगा। गुढी समोर रांगोळी काढूया, थोडीच जागा इथं। माझी आता रांगोळीची जास्त प्रॅक्टिस नाही, त्यामुळे जशी जमते तशीच काढायची छोटीशी। गुढीपाडव्याला गुळ, डाळ आणि लिंबाचा पाला खाल्ला जातो। आमच्या आप्पा खायला लागलेत बघा, तुम्ही पण खाता का कमेंट करून सांगा। डाळ, गुळ आणि कडुलिंबाचा पाला। विनया खातेस काय? काय की डाळ गुळ आणि कडुलिंबाचा पाला। मित्रांनो, मी पण आता डाळ, गुळ आणि लिंबाचा पाला खाणार आहे, यामुळे शरीरातली उष्णता कमी होते। आता उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे सगळ्यांनी खावा। बाहेर लागत नाही, कडू लागते। मित्रांनो, आजपासून नवीन वर्ष सुरू होतंय। चैत्र महिना आहे, शुक्ल पक्षाचा पहिला आठवडा आहे, पहिला दिवस आहे आजचा गुढीपाडव्याचा। सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या दिवसापासून काहीतरी नवीन संकल्प करा आणि वर्षभर तो फॉलो करा। बाय बाय, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा।